सह्याद्रीची सैर करणं कोण्या आयऱ्या-गैऱ्याचं काम नाही. हे चित्र समोर उभं राहतं जेव्हा आपण जातो औंधा किल्ल्याची सैर करण्यासाठी. गडाची उंची जरी कमी असली तरी गडावर जाणारा रस्ता खूप कठीण आहे. पावसामुळे पसरलेले धुके, माणसालाही माणूस दिसणार नाही अशी परिस्थिती, कमरेपर्यंत वाढलेले गवत, सोबत अंधक दिसणाऱ्या भव्य पवनचक्क्या, त्यांचा येणारा भयानक आवाज आणि गडाची 90 डिग्रीमध्ये असलेली चढाई, जिथे एक पण पायरी नाही, फक्त आधार घेण्यासाठी लावलेला आहे एक साखळदंड. हे दृश्य भीती घालणारं जरी असलं तरी मनाला प्रसन्न करणार आहे. कितीही भीती वाटली तरी मागे फिरण्याची इच्छा होत नाही. आणि असाच काहीसा अनुभव घेऊन आम्ही गड सर केला. चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघून तुम्ही पण साक्षीदार व्हा या चित्तथरारक अनुभवाचे. मित्रांनो, आपण जस्ट सोमठाण्यामध्ये आलो आहे आणि तुम्हाला जे पाठीमागं दिसतंय ते आहे वन विभागाने बनवलेले एक आश्रम. तर या आश्रमात कुंभमेळा भरण्याची पण सुविधा आहे आणि त्याच्या बाजूलाच एक मोठा ओढा आहे, मी तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये. तर आपण औंधा किल्ला किंवा विश्रामगडला येत असेल तर इथं आपण एक मुक्कामाची पण इथं सोय आहे आणि आपण इथं विश्राम पण करू शकतो. तर आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे. मी तुम्हाला याचा जरा व्ह्यू दाखवतो आतमध्ये जाऊन. मित्रांनो, हा जो पूर्ण परिसर आहे इथं वन विभागाने चांगल्या प्रकारे काम केलं आहे. जसं की हा जो ओढा आहे तो समोर वाहत जातो. इथं मोठं पाण्याचं टाकं पण आहे आणि या पाण्याच्या टाक्याला पाऊस जेव्हा जास्त होतो तेव्हा पूर्ण पाणी असतं इथे. आणि ते खूप मोठं शेड पण केलेलं आहे जिथं आपण निवास करू शकतो. आपण जर मुक्काम येत असेल तर आपण इथं टेंट वगैरे टाकून मुक्काम पण करू शकतो. तुम्ही बघू शकता खूप चांगला परिसर आहे. मित्रांनो, आपण तिरडे गावातून औंधागडाकडे जाणाऱ्या रस्त्याने जातोय. इथून औंधागड फक्त 3 किलोमीटर दाखवतंय. रस्ता तसा खराब दिसतोय पण आपण बाईकने इझिली जाऊ शकतो. 4 व्हीलरसाठी हा रस्ता थोडा कठीण ठरू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही औंधागडावरती येत असाल तर स्वतःचे प्रायव्हेट व्हेकल हाच उत्तम पर्याय ठरू शकतो, कारण इथे कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय नाही. आपण औंधा फोर्टकडे जातोय पण इथं खूप सारे धुकं आहे आणि रस्ता पण दिसत नाही. आपण जरा रस्ता भटकल्यासारखं वाटतंय आणि आता गुगल मॅपवरती रस्ता बघतोय पण ते पण प्रॉपर नाही सांगत आहे. तर जरा वेळ आपण गुगल मॅपला फॉलो करू आणि पुढे जाऊन बघूयात की आपल्याला रस्ता भेटतो की नाही. आपण जस्ट औंधा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे आणि इथील लँडमार्क म्हणून जी पवनचक्की आहे, फॉग असल्यामुळे ही दिसत नाही आहे. पण इथे एक पवनचक्की आहे, हा इथला लँडमार्क आहे आणि आपण औंधा किल्ल्याकडे जातोय. तर हे समोर जे दिसतंय अंदूक तोच आहे औंधा किल्ला. दुकान असल्या खाली लय भारी दिसत. हो ये भाऊ जे की ते पुट्या काय घातले होते कोणते चप्पल काढ के अशक्य आणि असा दुकाट असा साहेब. मित्रांनो, आज आपला गोंडस गणू आपल्या सोबत आहे. गोंडस गणू आज आपले मित्रांनो, आज आपला गोंडस गणू आपल्या सोबत आहे. काही नकोय. हा चष्मा पडला तुम्ही. शूज घ्यायला चालू मी घरी. पहिला पायऱ्या लागलेला इथं. पायऱ्या लागले. मित्रांनो, लास्ट टाइम आपण भैरवगडला गेलतो तर यातानी गणूने एका स्कूटीला धडक दिली
आणि त्याचं तोंड पण साळलंय, तो जरा आज तोंड लपू राहिलंय. तर गोंडस गणू आपला खूप गोंडस आहे. मित्रांनो, इथं आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील दिसतील औंढा किल्ल्यावरती जाण्यासाठी. मित्रांनो, एक सजेशन आहे, पावसाळ्यात इथे येऊ नका. आम्ही पण येऊन जरा चुकी झाल्यासारखं वाटतंय, पण आता काय रिटर्न नाही जाऊ शकत, म्हणून होईल तेवढा गड आपण एक्सप्लोर करूयात. ते तुम्हाला अंदूक अंदूक इथं पवनचक्की दिसत असेल. खरंच खूप धुकं आहे. आणि इथं गवत पण खूप वाढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. गवत पण खूप वाढलेलं आणि हवा पण खूप वेगाने चालतीये. खरं तर वरती जायची भीती वाटते, पण आपण जातोय. मित्रांनो, इथं पाऊस तर नाही आहे, पण धुकं खूप जास्त आहे. खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात धुकं आहे. समोरचं काहीच दिसत नाही. आपण नेमकं गडावरती चाललोय की नेमकं चुकलोय. मित्रांनो, गडावर जाताना आपल्याला खूप ठिकाणी ही पवनचक्की बघायला मिळते. मी राहुरीच आहे. वारं खूप जोरात चालू आहे, तर आवाज येत नसाल तर ॲडजस्ट करा जरा. आपण पलीकडून जाऊ तेव्हा आवाज क्लिअर येईल. तर गडाच्या साईडनी वरती जाण्यासाठी रस्ता आहे. आपण गडाच्या आडोशाला आलोय, त्याच्यामुळे हवा नाही लागत आहे, पण गडावरती खूप हवा असू शकते. मित्रांनो, हलका हलका पाऊस पण चालू झालाय आणि या गडाकडे बघून सह्याद्रीचं सौंदर्य नाही तर त्याच्या रौद्र रूपाचा आभास होतोय. तर गड खूप खतरनाक दिसतोय आणि आपल्याला खालीच ते पवनचक्कीचे तिथे जे वीज निर्मितीचे कर्मचारी होते त्यांनी रस्ता सांगितला आणि त्यांनी सांगितलेला रस्ता फॉलो करून आपण वरती जातोय. तर बघूयात आपला एक्सपिरियन्स कसा राहतो. मित्रांनो, इथं गवत पण खूप वाढलंय, कमीत कमी आपल्या कमरेपर्यंत गवत वाढलंय. तशी आपली हाईट कमीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते कमरेपर्यंत भासतंय, पण गवत बऱ्यापैकी वाढलंय. जायचा रस्ता इथून आहे, आम्हाला पण फिक्स माहित नाही, पण आम्ही आता वरती जातोय आणि व्हिडिओ मध्ये सांगू. गाड्या तू वरची चावी दे. रिटर्न तू चला हळूहळू चला. मित्रांनो, खूप खतरनाक असा रस्ता इथून जाण्यासाठी, जपून जा. तुला काय माहिती, थोडं आपण पुढे जातो मी आधी. इथून वर मित्रांनो, मी माझी क्रॉक्स मित्रांनो, वरती जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे, ज्याची साईज जरा कमी आहे, पण आपण इझिली जाऊ शकतो. थोडस पावसाळ्यात आपण सटकण्याची भीती असते. जर आपल्याकडे ग्रिपवाले शूज असतील तर आपण जाऊ शकतो. मित्रांनो, हा जो आहे वरचा तो बिगिनर लेवलचा ट्रेकर आहे, त्याच्यामुळे तो जरा घाबरतोय आणि त्याला फोबिया पण आहे. तो एकदा झोपात उठल्या पडला होता खाली. त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून सुद्धा IT वाली जागा ठेवलेली आहे. खेकडा घ्या ना पिशवी बाटलीत घेऊ आपण, बाटलीत घेऊ. खेकडा कुठे त्या काय
हो छोटंसं अरे ब्रो कोण राईटला जा तुम्ही राईटला इकडे साखळी जरा हो ते चोपडे बघा त्याच्यामुळेच येईल हिरो येईल हां साखळी लावून सुद्धा माणूस आठ पाहिजे नाही. समीरच्या मित्रांनो चढाई खूपच कठीण आहे. जर आपण खूपच कठीण आहे ते गाजा एक्सपिरियन्स ट्रेकर असाल तरच इथं या, किंवा बिगिनर असाल तर एखाद्या एक्सपिरियन्स ट्रेकरला घेऊन सोबत या. अरे समीर तू ऍक्शन दे नंतर action. नाही नाही नको करू, मला माहिती आहे मी आलोय वर कसं आहे काय. नको येऊ समीर, ऐक. पाहिजे तुला काय मनाला एकदा धीर ठेव ट्राय मारून पाहिजे नाही नाही अरे इथं येऊन आहे ना थोडी भीती वाटते. इथं जर मारणार. जर काय पडलं नाही ना मग मारणार. खाली बघ. खाली तुझा धाडशी आहे समीर मिलिटरी मॅन. गाडीशी अरे खाली उतरता नाही येणार. आपण फर्स्ट पॅच संपतो आणि इथे आल्यावरती आपल्याला हा सेकंड अवघड असा पॅच लागतो. तर आय थिंक याच्यावरती आपला औंधा फोर्ट संपतोय आणि हा थोडासा कमी क्रिटिकलवाला पॅच वाटतोय, पण जो खालचा फर्स्ट पॅच होता तो खूप अवघड आहे. इथून आपण जाऊ शकतो आरामात. जाऊ तुम्ही वर. अक्षय फोटो काढशील का? नाही अरे तो नाही म्हणतो. चांगलं लोखंड जरी वापरायचं ते आता गावकऱ्यांचं समीर चालला नसता मध्ये राहतो येडायचं तो अक्षय. काय. तिथून तुझं समीर चालला नसता. मग मीच त्यांना नाही म्हणतोय, तो डोक्यात येडा आहे थोडा. मीच म्हणतोय नको जाऊ नको जाऊ, तू म्हणतो नाही नाही या, सोपं या, आहे, या. सोपं होतं. हा ये ठीक आहे. ते आले असते राव समीर. समीर एक ट्राय तर मार फक्त आम्ही आहे चला ना वर. मोबाईल पाहिजे राव. वरती एंड होतो काय. नाही नाही अजून आहे. अजून पॅच आहे का. थोडं आहे मग नंतर. तर मित्रांनो असं वाटतंय 3 पॅच आहे. हा सेकंड पॅच आणि याच्यावरती अजून एक पॅच. तर आता मी जातोय वर. इकडे पाहिजे आता वर दिसा ना काहीच. वरती आल्यावर इथे एक गुहे टाईप लागतं या वर्षी घासाडी या वर्षी. आणि याच्या आतमध्ये दगड पडलेले. तिथून वर गावाला मारलं. तर मित्रांनो हा पिनेकल आहे. इथं गडाचे कुठले अवशेष वगैरे नाही भेटणार आपल्याला. एक काइंड ऑफ हा वॉच टावर आहे. इथं पाण्याची टाकी ना गुफा दाखव बरोबर. मसाल्याचे पुढे म्हणजे इकडे कोणी मुक्का मला होतं बरं का. हा हे मसाल्याचे पुढे मित्रांनो हे आहे आपलं पहिल्यांदा पाण्याच्या टाकी टाईप निघतोय. चूल करेल इकडे मोठी काहीतरी कार्यक्रम राहतो. हे बघा चूल आहे का काय शिवलंग आहे का काय नाही. चिलम बॅनर राहते बघ नारळ. गुफा तरी पण पाणी नाही गेलो. चूल गुफा आहे, याच्यात पाणी वगैरे नाहीये. मटन मसाला आहे. आणि सेम स्ट्रक्चर सेम गोवा या साईडला पण आहे, पण इथे खूप सारं गवत उगवलंय. इथं गुफा आहे पाण्याचं टाका घेतलं. आणि समोर पण एक गुफा दिसते. वरून जाईल इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि या बाजूला पण एक पाण्याचं टाकं आहे. आणि आपण या दिशेने वरती जातोय. तर तिकडून चालत आल्यावरती आपल्याला इथं पण एक गुहे टाईप दिसत. याच्यात पाण्याचं टाकं आहे आणि याच्यात पाणी नाही आहे. इथं आपण जास्त पाऊस आला तिथं आडोसा घेऊ शकतो. आणि वरती आल्यावर आपल्याला हे मंदिर पण बघायला भेटेल, जे की 6 ऑक्टोबर 1997 6 ऑक्टोबर 1997 रोजी इथं हे बसवण्यात आले. हा हा
आपला सेल्फी घेऊन इथं. तर मित्रांनो आपण एकदम लास्टवाला पॅच सर करतोय, जो की एवढा क्रिटिकल नाही आहे आणि खूप छोटा आहे. तर कॅमेरा पकडून वर जाणे थोडंसं डिफिकल्ट वाटतंय. आपण जाऊयात. मित्रांनो आपल्यातले जे 2 मित्र होते त्यांना आपण खालीच ठेवलं आहे, कारण विनाकारण रिस्क नको. तो फर्स्ट पॅच होता तो खूप जास्त रिस्की होता आणि सगळ्यांना हे सजेशन असेल की पावसाळ्यात येणे इथे टाळावे आणि जर येत असाल तर कुणाला तरी सोबत घेऊन या. मित्रांनो फायनली आपण जे आपण शूट करतोय तो DJIचा ॲक्शन 3 कॅमेरा आहे. याचा एक डिटेल रिव्ह्यू मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड करेल. तर मित्रांनो इथे येऊन आपला औंढा किल्ला एंड होतो आणि इथून पण एक रस्ता आहे खाली जाण्यासाठी. हे जे दरीमध्ये थोडासा अंतर दिसते तिथून आपण खाली जाऊ शकतो. मित्रांनो आपण औंढा किल्ला पूर्णपणे बघितला आहे. आपण सगळीकडे फिरून आलो आहे आणि आता आपण आपला परतीचा प्रवास चालू केला आहे. तर बघूयात की आपला परतीचा प्रवास कसा असतो. आता खाली जाताना थोडीशी भीती आहेच, तरी पण आपल्याला खाली जावंच लागेल. तुम्ही बघू शकता आपण आता रिटर्न जातोय. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता इथे येऊ नका, कारण इथून पुढे या ठिकाणी पाऊस वाढेल आणि येण्याचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद होईल. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग. जस्ट आपल्या गाड्या जिथं पार्क केल्या होत्या तिथे येऊन पोचलो एकदम सुखरूपरित्या. गडावरती खूप भयानक असं वातावरण होतं, खूप जास्त धुकं होतं आणि इथून पुढे असं वाटतं की ते पाऊस पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात चालू होईल. तर पाऊस चालू असताना वरती जाणं खरंच खूप अवघड आहे. तर तुम्ही येथे येण्याचं टाळावं. जर येत असाल तर थोडंसं रोप वगैरे सोबत असलं तर खूप चांगलं होईल, कारण तिथं वरती पॅचेसवरती ज्या साखळ्या लावलेल्या आहेत आपण त्यावरती भरोसा नाही ठेवू शकत. तर आपण आपला रोप लावून आपण वरती जाऊ शकतो आणि खाली पण सुखरूपरित्या येऊ शकतो. तर तुम्ही येत असाल तर परत एकदा सजेशन असं राहील की ग्रुपनी या, 4-5 जण असतील तर खूप चांगलं होईल. एकट्याने येण्याचा विचार करू नका आणि खूप चांगला असा ट्रेक आहे, एकदा अवश्य भेट द्या.